गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज सकाळी दमदार हजेरी लावली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुंबईतल्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं। तसंच हवामान खात्याने पुढचे 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवलाय। त्याचसोबत कोकणात आणि घाट माथ्यावरही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे। याचा आढावा घेतलाय सूरज सावंत यांनी। गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळीच मुंबईत हजेरी लावलेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून मुंबईत ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी या पडत असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत सलग 2 दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता ही हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कोकणात आणि घाट माथ्यावरही पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात जर आपण पाहिलं तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उसंत घेतली होती। शुक्रवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी होत्या, मात्र आता पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ही हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे जो नागरिकांना एकूणच गरमी ही वाढलेली होती, त्यामुळे आजच्या या पावसामुळे त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।